रोजच्या बातम्या लोकांच्या पर्यंत पोहोचतात. कोण कुठं काय बोललं याचं लगेच, जसं मगाशी धनश्री म्हटल्या, रील लगेच पोचते. आणि याच्यासाठी मी म्हणत नाही ह्या 5 वर्षात सगळं होणार, पण आपण सुरुवात करू. अमल साहेबांनी आमदार नसताना या गावासाठी 6 कोटी रुपयाचा निधी दिला. आमदार आता होऊन 1च वर्ष झालंय, तरी सुद्धा मला वाटते 2.5 कोटीचा निधी आपल्याला वर्ग झालेला आहे. राम मंदिर भले 100 वर्षांनी बांधलं गेलं असेल, आपण नशिबान आहोत की आपण हयात असताना हे राम मंदिर बघू शकतोय. ते बांधणारा एकमेव नेता म्हणजे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी. ज्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांचं स्वागत करत होता घरी, ज्या पद्धतीनं तुम्ही त्यांना आपलंसं केलेलं आहे, मला वाटतंय तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. 100% पुन्हा एकदा वळिवडेमध्ये आम्हाला कमळ बघायला मिळेल ही आशा व्यक्त करते. तुमचं प्रत्येक मत हा तुमचा विश्वास असणार आहे आमच्यावरचा. आता तुम्ही खूप मोठी निवडणूक पार पाडली आहे आणि मला अभिमान होतोय सांगायला की अमल साहेबांच्या निवडणुकीमध्ये जे सगळ्यात हायेस्ट मतदान झालं ते गांधीनगर नंतर जर कुणी दिलं असेल तर ते फक्त वळिवडेने दिलेलं आहे. एवढं हायेस्ट मतदान तुमच्याकडनं झालेलं आहे. लोकांना मूर्ख बनवणं आता सोपं राहिलेलं नाहीये. पूर्वी सोशल मीडिया नव्हती, आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. रोजच्या बातम्या लोकांच्या पर्यंत पोहोचतात. कोण कुठं काय बोललं याचं लगेच, जसं मगाशी धनश्री म्हटल्या, रील लगेच पोचते, ट्रोलिंग लगेच पोचतंय, चुकीचं बोललेलं कट करून लगेच फिरवलं जात आहे. ठीक आहे ना, मनुष्य आहे, कधीतरी बोलण्यातनं काहीतरी जायचं, व्हायच्या चुका, त्यात एवढं काय. पण ही विकृती आहे, ती आपण मान्य केली पाहिजे. सगळेच काय 5 बोटं सारखी नसणार आहेत. पण आज सांगायचा उद्देश हा की तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की आपण उद्याच्या भविष्याचा काय निर्णय घ्यायचा आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, म्हणजे मला आजही आठवते जेव्हा मी विधानसभेचा प्रचार करत फिरत होते तेव्हा मी सांगत होते लोकांना की कृपा करून, असं असतं नेहमी, राज्यात वेगळा निकाल लागतो आणि कोल्हापूर जिल्हा वेगळा निकाल देतो, असं चित्र आपल्याला बरेच वर्ष बघायला मिळत होतं. असं करू नका. आपल्याला चांगलं काम करायचं आहे, शेवटपर्यंत काम करायचं आहे. एकसारखी सत्ता आपली खालीपर्यंत बसू दे. कारण सत्ता आणि निधी यांचं सोपं समीकरण आहे. केंद्रात जी सत्ता राज्यात तीच, राज्यात जी सत्ता ती जिल्हा परिषदेत तीच, जिल्हा परिषदेत जी ती पंचायतीमध्ये, पंचायतीची ग्रामपंचायतीमध्ये. ही एकसारखी सत्ता बसली तर निधी वाटप सुद्धा एकसारखं होत असतं. कारण हे सर्व मान्य आहे आणि सगळ्यांना माहिती आहे जे सत्ताधारी असतात त्यांना निधी हा नेहमी जास्त मिळत असतो, जास्त काम करण्याची संधी मिळत असते. आणि आपल्याला हा निधी पाहिजेल आहे. अजून ग्रामीण भाग खूप विकसित व्हायचा आहे, अजून आरोग्य सेवा खूप चांगल्या करायच्या आहेत, शिक्षणाचा दर्जा खूप चांगला वाढवायचा आहे. आणि याच्यासाठी मी म्हणत नाही ह्या 5 वर्षात सगळं होणार, पण आपण सुरुवात करू. अमल साहेबांनी आमदार नसताना या गावासाठी 6 कोटी रुपयाचा निधी दिला. आमदार आता होऊन 1च वर्ष झालंय, तरी सुद्धा मला वाटते 2.5 कोटीचा निधी आपल्याला वर्ग झालेला आहे. कामं चालू आहेत, प्रस्तावित आहेत. शेकडो वर्ष लोकांनी राम मंदिर बांधण्याचं स्वप्न बघितलं होतं, पण जोपर्यंत योग्य आणि स्वच्छ मनाचा व्यक्ती पंतप्रधान पदावरती बसत नाही तोपर्यंत राम मंदिराची वीट सुद्धा तिथं कोणी घालू शकलं नाही. म्हणजे एखादं चांगलं काम व्हायचं असेल तर एखादा चांगला व्यक्ती चांगल्या पदावरती यायला लागतो. आणि कदाचित देवाची इच्छा असेल की अशाच व्यक्तीच्या हातनं माझं मंदिर बांधलं जावं की जो स्वच्छ मनाचा आहे, ज्याची भावना ही लोकांचं कल्याण करण्याची आहे. आणि म्हणून राम मंदिर भले 100 वर्षांनी बांधलं गेलं असेल, आपण नशिबान आहोत की आपण हयात असताना हे राम मंदिर बघू शकतोय. ते बांधणारा एकमेव नेता म्हणजे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी. आणि आज मला सांगायला हाही अभिमान वाटतोय की आज आपल्या गावातनं वारकरी संप्रदायांची सुद्धा इच्छा आहे की आपल्याकडे पण एखादं राम मंदिर व्हावं आणि त्याच्यासाठी अमल महाडिक स्वतः पाठपुरावा करत आहेत. मी म्हटलं तर तुम्ही खूप मोठी इलेक्शन पार पाडलेली आहे. आता हत्ती गेला शेपूट राहिले. आता फक्त
जिल्हा परिषद पंचायत समिती काढा, एकसारखं कमळ फुलवा आणि येणारा जो काही निधी आहे, जो काही आपल्याला गावाचा चेहरा मोहरा बदलायचा आहे, जो काही गावाचा विकास करायचा आहे, जी काही युवकांना संधी द्यायची आहे, महिलांना सबळ करण्यासाठी ज्या योजना राबवायच्या आहेत, या सगळ्या गोष्टी हक्काने तुम्ही यांच्याकडनं करून घेऊ शकता. त्रिस्तरीय जी संकल्पना असते किंवा त्रिस्तरीय रचना जी असते ती याच्यासाठीच असते की रोज उठून तुम्हाला वेळ आहे का जाऊन आमदार साहेबांना भेटायला प्रत्येक छोटं छोटं काम घेऊन? नाही. गावातला माणूस कुठं जातो? ग्रामपंचायतीत. ग्रामपंचायतीत नाही झालं तर पंचायतमध्ये जाईल, समितीमध्ये. तिथून नाही झालं तर जिल्हा परिषदमध्ये जाईल. याच्यासाठी ही सोय होण्यासाठी लोकांची ही त्रिस्तरीय रचना केली गेली. मी स्वतः अध्यक्ष होते, स्थानिक स्वराज्य संस्थेची प्रतिनिधी होते, त्यामुळं मी तुम्हाला सांगते सगळ्यात महत्त्वाची आणि निर्णायक निवडणूक आहे, कारण ह्याचा डायरेक्ट संबंध हा ग्रामीण भागाशी येतो. या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करत असताना आपण डायरेक्ट ग्रामीण भागाच्या टचमध्ये राहतो. ग्रामीण भागासाठी चांगल्या उपाययोजना करू शकतो, चांगले प्रकल्प आणू शकतो आणि चांगल्या गोष्टी करू शकतो. हा निर्णय मला नाही वाटत आता मी म्हणायला पाहिजे की घ्यावा लागेल, तुम्ही घ्याल, मला असं नाही वाटत म्हणावं असं, कारण का तुम्ही सगळ्यांनी ऑलरेडी निर्णय घेतलेला आहे. हे फक्त तुम्ही मला वाटतं औपचारिकता म्हणून सभा ऐकायला आलेला आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांचं स्वागत करत होता घरी, ज्या पद्धतीनं तुम्ही त्यांना आपलंसं केलेलं आहे, मला वाटतंय तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. 100% पुन्हा एकदा वळिवडेमध्ये आम्हाला कमळ बघायला मिळेल ही आशा व्यक्त करते. तुमचं प्रत्येक मत हा तुमचा विश्वास असणार आहे आमच्यावरचा. तुमचा प्रत्येक प्रेमाचं मत ही ऊर्जा असणार आहे आमची, आणि त्याच्यामुळं ही ऊर्जा तशीच आम्हाला टिकवून ठेवायची आहे पुढचं काम करण्यासाठी. हा तुमचा आशीर्वाद, हे तुमचं मत येत्या 7 तारखेला सकाळी मतदानासाठी बाहेर पडून कमळासमोरचं बटन दाबून या आमच्या अधिकृत उमेदवारांना, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या उमेदवारांना आपण द्याल अशी आशा व्यक्त करते. एक तुमचा हा निर्णय एक खूप मोठ्या परिवर्तनाची लाट असेल असं मी आज इथे घोषित करते आणि माझ्या वाणीला विराम देते. जय हिंद, जय भारत, जय श्रीराम. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.